19 फेब्रुवारीच्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आम्ही निघालो यांच्या मामाच्या गावाला. रस्त्याने अशी शिवजयंतीची तयारी चालू होती आणि मामाच्या गावाला का चाललो, तर मामाने एक शिव मंदिर बांधलेलं आहे. 19, 20 आणि 21 या 3 दिवस इथे पूजा होणार आहे. 2 दिवस पूजा आणि तिसऱ्या दिवशी ह्या ज्या काही तुम्हाला मूर्ती दिसतायत, तर त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. खूप सुंदर असं शिवलिंग आहे. त्यानंतर नंदी आणि आपले स्वामी महाराज, शिव, पार्वती आणि छोटेसे गणपती बाप्पा. तर अशा ही छान गोड अशा मूर्ती आहेत. सकाळी 9, 9:30 पर्यंत तिथे पोहोचलो. पहिल्यांदा तर सगळ्या मूर्तींची अशी छान मिरवणूक निघाली आणि त्यानंतर जे काही होम हवन होतं, तर ते डायरेक्ट काडेपेटी किंवा कशाने ते प्रज्वलित न करता असं प्रज्वलित करतात. हे असं घर्षणाने अग्नी प्रज्वलित होते आणि आता इथे जी काही अग्नी प्रज्वलित होणार आहे, त्याने हा जो काही हवन आहे, तो प्रज्वलित केलेला आहे आणि 3 दिवस हा हवन शांत होऊन द्यायचा नव्हता. तर सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट तुम्हाला जर सांगायची म्हटली ना, तर आम्ही सुद्धा ह्या पूजेमध्ये बसलेलो होतो. तर सगळे बोलायचे, की तुमचं भाग्य, तुम्ही काहीतरी पुण्य केलेलं असेल मागच्या जन्मामध्ये किंवा आत्ता ह्या जन्मामध्ये, म्हणून तुम्हाला हा योग भेटला आणि खरंच तुम्ही खूप नशिबान आहात. आणि खरंच सांगू, खूप जवळून मूर्ती स्थापना वगैरे खूप नवनवीन गोष्टी आम्ही शिकलो यातनं. तर खूप छान वाटलं. याचा डिटेल व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.